नमस्कार, माझे नाव अंजू अविनाश कुमावत. मी उपशिक्षिका आहे. मी आज तुम्हाला स्त्रियांकरिता योग महत्त्वाचा व आवश्यक याबद्दल माहिती सांगणार आहे. माझे यूट्यूबवर चॅनल आहे. त्या चॅनलचे नाव आहे शिक्षणातील आनंददायी उपक्रम. आणि तुम्ही यापुढे माझे सगळे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता आजचा माझा विषय आहे स्त्रियांकरिता योग. बघा, स्त्री हा समाजाचा एक जबाबदार घटक आहे. अनेक नैसर्गिक जबाबदाऱ्या स्त्रियांना पार पाडाव्या लागतात. साहजिकच त्यांचे आरोग्य ही एक महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. पूर्वी स्त्रियांना घरातल्या घरात खेळता येतील अशा अनेक प्रकारचे खेळ रूढ झाले होते. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक रचनेचा विचार करून त्यांचे आरोग्य आणि शरीर सामर्थ्य उत्तम प्रकारे राहील ह्या हेतूने अनेक प्रकारचे खेळ बसविले होते. फुगडी, झिम्मा, पिंगा, कोंबडा, वैयक्तिक नृत्य, विविध प्रकारचे खेळ, त्याचप्रमाणे नृत्य, गरबा असे कितीतरी खेळ होते की ते स्त्रिया आणि मुली खेळत असत. याचबरोबर शारीरिक अंगमेहनत होईल अशी घरकामे की उदाहरणार्थ खलबत्त्यात कुटणे, पाट्यावर वाटणे, दळण दळणे, धान्य काढणे, कपडे धुणे, चूल फुंकणे यासारखी कामे त्यांना करावी लागायची. त्याचबरोबर देवाला जाणे, तुळशीला प्रदक्षिणा घालणे, हरतालिका, मंगळागौर, कोजागिरी यासारख्या सणांना रात्री जागून तऱ्हेतऱ्हेचे खेळ करणे, उपवास करणे यामुळे मन प्रसन्न व आनंदी राहून शरीरही चपळ व निरोगी राहायचे. कारण आहारावर आपोआपच नियंत्रण राहत असे. चातुर्मास नेमधर्माने ऋतूप्रमाणे खाण्यास अयोग्य पदार्थ आपोआपच बंद होत असत. त्यामुळे पूर्वी व्यायामाकरिता किंवा योग साधना करण्याकरिता वेगळा वेळ द्यायची कल्पना कधीच नव्हती. आधीच्या काळामध्ये शेती होती, त्यावेळी नवनवीन साधनं नव्हते आणि स्त्रिया रोज सकाळी दिवस उगला की आपला स्वयंपाक पाणी इतर काम आटोपून शेतामध्ये जायचे, शेतातली कामं करायचे. त्यामुळे त्यांचा व्यायामच व्हायचा. आता पुढे हळूहळू दोरीवरच्या उड्या, शर्यती, हुतुतू, खो खो, लंगडी, लपंडाव असे खेळ मुली शाळेत खेळतात. स्त्रिया पण घरी खेळू लागलेल्या आहेत. याचा उपयोग थोड्याफार प्रमाणात त्यांना होऊ लागलेला आहे. आजच्या परिस्थितीत चित्र बदललेले आहे. ग्रामीण भागात आजही स्त्रिया पूर्ववत शेतात जातात, अंगमेहनतीचे काम करतात. मात्र मध्यम वर्गीय गृहिणी तसेच हाय सोसायटीतील गृहिणी यांना बऱ्याच समस्या उभ्या आहेत. धकाधकीच्या जीवनात आर्थिक विवंचनेमुळे घराबाहेर नोकरीही सांभाळावी लागत आहे, बौद्धिक कामेही करावी लागत आहेत. जरी बौद्धिक व मानसिक श्रम भरपूर होत असले तरी शारीरिक अंगमेहनतीची कामे स्त्री जीवनातून जवळजवळ गेल्यासारखीच आहेत. मात्र नैतिक जबाबदाऱ्या स्त्री वर्गावर अधिकाधिक येऊन पडत आहेत. त्यामुळे यांत्रिक मदतीने म्हणजेच मिक्सर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर यासारख्या वस्तूंचा वापर आपण कामामध्ये करतो आणि त्यामुळे ते कामं झटपट होतात. तरी केवळ स्वतःकरिता, शरीर स्वास्थ्याकरिता म्हणून काही ठराविक वेळ आपण जर आपल्या स्वतःला दिला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल. सौंदर्याकरता स्त्रीचे सौंदर्यही जरी निसर्गाची देणगी असली तरी परमेश्वराने जे शरीर आपल्याला दिलेले आहे, बहाल केलेले आहे, त्याची निगा ठेवणे, ते आरोग्यपूर्ण बनविणे, जास्तीत जास्त सुंदर आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करणे हे अगदी शक्य आहे, आवश्यक आहे. स्त्री जर निरोगी असेल तर घर निरोगी बनते. स्त्री जर हसतमुख असेल तर घर हसते. गृहस्थ जीवनामध्ये स्त्रीला फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागते आणि म्हणूनच तिचे निरोगी, सुदृढ, आकर्षक व हसतमुख बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ईश्वराने स्त्रीवर एक अधिक जबाबदारी टाकलेली आहे आणि ती म्हणजे मातृत्वाची. मुलांचे पोषण करणे, त्यांना परिपूर्णतेस पोचविणे, त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न करणे ही जबाबदारी स्त्रीची असल्याने ती निरोगी राहणे म्हणजेच त्या घराचे, समाजाचे व पर्यावरणाने देशाच्या विकासास हातभार लागणारे आहे. स्त्रीने आपल्या मुलांकरिता, पतीकरिता, कुटुंबाकरिता, या देशाकरिता सुदृढ राहणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्याकरिता रोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे. इतर व्यायाम प्रकार चालणे, पळणे ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे. बॅडमिंटन, रिंग खेळणे, टेबल टेनिस यांसारख्या विदेशी खेळात जोडीदार लागतोच व त्याचबरोबर नेट्स, रॅकेट्स, शटल रिंग वगैरेची गरज असते. म्हणजे परत पैशाचाही प्रश्न येतोच. तेव्हा सर्वांनाच हे परवडेल असे नाही. मग स्त्रियांनी व्यायाम कोणता करायचा की जो त्यांची प्रकृती सुदृढ ठेवेल, उत्साह वाढवेल, टवटवीतपणा राहील. तर यावर एकच उपाय, तो म्हणजे विनाखर्चित सर्वांना परवडेल असा व्यायाम म्हणजेच योगाभ्यास होय.
यात केवळ आसन, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, काही मुद्रा व आचरण म्हणजेच आहार, विहार व व्यवहार या गोष्टी व्यवस्थित केल्यास कोणत्याच समस्या आपल्याला येणार नाहीत. परंतु स्त्रियांना शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी योगासनांची अतिशय महत्त्वाची गरज आहे. यासाठी त्यांनी जर काही आसनं केले, योगाभ्यास केला तर त्यांना निश्चितच फायदा होईल. योगाभ्यास शिकताना सुरुवातीस तरी गुरूंची आवश्यकता फार महत्त्वाची असते. योगाभ्यास हा वस्तुतः वैयक्तिकच असल्यामुळे प्रत्येकाची मुद्रा प्रकृती भिन्न असते. स्त्रीने आपली प्रकृती, दैनंदिन आहार व आपली शक्ती यांचा पूर्ण विचार करून आवश्यक असेल तेवढाच आसन, प्राणायाम अभ्यास करावा. आसन व प्राणायाम यात अनेक प्रकार येतात व ते तज्ज्ञांकडून, गुरूंकडून शिकल्यास व आपण स्वतःला रोज सकाळी योगाभ्यास करिता 1 तास दिल्यास संपूर्ण कुटुंब, देश सुरक्षित राहील, सुशिक्षित होईल. बऱ्याच स्त्रिया अशा करतात की त्या आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही. धावपळीच्या जीवनामध्ये आजच्या स्त्रिया नोकरी करतात, त्या घरी राहत नाही आणि मग त्यांना सकाळी लवकर उठणे, मुलांचे टिफिन बनवणे, त्यांच्या मिस्टरांचा डबा बनवणे, घरातले सगळे काम आवरणे यामध्येच त्यांचा वेळ जातो आणि त्याचप्रमाणे त्यांना मुलांचा अभ्यास सुद्धा घ्यायचा असतो. त्यांचे प्रोजेक्ट तयार करून देणे हे सुद्धा आजच्या स्त्रीलाच बघावे लागते. तर एवढी सगळी जबाबदारी तिच्यावर आलेली असते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी एकत्र कुटुंब असतं. एकत्र कुटुंब जर असेल तर त्या कुटुंबामध्ये स्त्रीला अधिक कामं करावी लागतात आणि मग ती स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ शकत नाही आणि ती स्वतःलाच विसरून जाते. इतरांकडे लक्ष देता देता तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. म्हणून प्रत्येक स्त्रीला मी याच एकच सांगू इच्छिते की त्यांनी योग हा केलाच पाहिजे. आपल्या स्वतःसाठी तरी आपण वेळ काढलाच पाहिजे. आपण जर आपल्या स्वतःसाठी वेळ काढून अर्धा तास, पाऊण तास जर आपण योगाभ्यास केला तर आपलं शरीर निश्चितच सुदृढ बनेल आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि एक वेगळीच शक्ती निर्माण होईल आणि आपण कोणत्या तरी गुरुच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास शिकला पाहिजे किंवा योगाचा क्लास लावून योगाभ्यास शिकून मग स्वतःच आपण तो घरी केला पाहिजे. असं जर आपण केलं तर निश्चितच आपलं आरोग्य सुदृढ राहील. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा.